श्री गणेशाय नमः. आज मी आपणाला भावी पिढीसाठी काही महत्त्वाच्या सूचनांचं नियम सांगणार आहे. ते तुम्ही ऐकले तर फार बरं होईल आणि आपल्या मुलांनाही ऐकवा, घरातील सर्वांनी ऐका. आणि कृपा करून माझं चॅनल आहे ते लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि हा माझा व्हिडिओ आपल्या हिंदू संस्कृती कुटुंबांसाठी असल्यामुळे तो प्रत्येक आपल्या नातेवाईकांना, आपल्या रिलेटिव्सना, फ्रेंडशिपना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, ही आपल्याला नम्र विनंती. तर आता आपल्या पहा जमतंय का, असं माझ्या आजच्या माहितीचं शीर्षक आहे. तर पहा जमतंय का, आपल्याच कुटुंबाच्या भल्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी. आताच आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कुटुंब प्रबोधन गतिविधी हे काम सुरू केलं आहे. समाजाच्या आचरणात, व्यवहारात, सवयीत चांगला बदल करत कुटुंब संस्था संवर्धन करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी समाजात आदर्श कौटुंबिक जीवन जगणारी घरे उभी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजेच आपलं घर छान जिव्हाळ्याचे, एकमेकांशी नाते असलेले, गप्पा गोष्टीत धमाल मजा करणारे, आनंदी ठेवणे हे सुद्धा एक सामाजिक काम ठरणार आहे. कारण समाज हा एकमेकांकडून प्रेरणा घेत असतो, मग ती चांगल्या वा वाईट कृतीची असेल. घराघरात काय काय प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा आहे. यातील जे जमेल ते सुरू करावे. रात्रीचे जेवण घरातील सर्वांनी एकत्र बसून TV, मोबाईल बंद ठेवून करावे. रोज संध्याकाळी सर्वांनी एकत्र प्रार्थना, भजन, नामस्मरण करावे. आठवड्यातून दररोज किमान एकदा तरी 1 तास घरातल्या सर्वांनी एकत्र घालवावा. त्यात बैठे खेळ, वाचन, गोष्टी सांगणे, आठवड्यातील अनुभवांचे एकमेकांना सांगणे, पुढच्या आठवड्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन करणे, प्लॅनिंग करणे, कलांचे सादरीकरण करणे वगैरे सर्वांचा सहभाग असलेले आनंद देणारे कार्यक्रम करावे. निसर्गचक्राशी सुसंगत अशी जीवनशैली म्हणजेच रात्री लवकर झोपणे व पहाटे 5 वाजता उठणे. ह्याच्यासाठी मी एक शॉर्ट टाकलेला आहे, ओम शांती म्हणून, की झोपण्याचे काय महत्त्व असते ते तुम्ही तो व्हिडिओ शॉर्ट्स बघा, त्यामुळे तुम्हाला प्रचंड छान माहिती मिळेल. 15 दिवसातून एकदा लंघन उपवास करावलाच पाहिजे. किमान आठवड्यातून एकदा तरी अभ्यंग तेल लावून स्नान करावयालाच पाहिजे. महिन्यातून एकदा पोट साफ करण्यासाठी औषध, त्रिफळा वगैरे घेतलंच पाहिजे. वर्षातून किमान एकदा किंवा 2 वेळेस शक्य असल्यास किंवा जमत असल्यास आपल्या कुलदेवतेचं दर्शन घेतलं पाहिजे. स्वभूषा टिकवणे म्हणजे स्वतःचे, आपण हिंदू संस्कृतीचेच कपडे वापरावे. परधर्मीयांचं अनुकरण करू नये. परदेशात जे टी-शर्ट, पॅन्ट वगैरे लोक घालतात ते घालू नये. आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पूर्ण ड्रेस, साडी, पंजाबी ड्रेस यांचाच वापर करावा. मुलींनासुद्धा पूर्ण कपडे घालायची सवय लावावी. घरातील पुरुष मंडळींनीसुद्धा आपले पूर्ण कपडे घालून मुलांसमोर एकदम सभ्यतेचा वावर केला तर प्रत्येक कुटुंब सभ्यतेने राहू शकते. म्हणून प्रत्येक कुटुंबाने आपली हिंदू संस्कृतीची स्वभूषा म्हणजे वस्त्र हिंदू संस्कृतीचेच घालावे व स्वभाषा बोलावी. स्वभाषा भारतीय पारंपरिक वेशभूषा सणाच्याच दिवशी न चुकता विशिष्ट महत्त्वाच्या प्रसंगी किंवा समयी न वापरता नेहमीच्या आयुष्यात आपली भारतीय पारंपरिक वेशभूषेचाच, कपड्यांचाच वापर करावा. परकीयांचे कपडे वापरू नये. परकीय धर्माचे अनुकरण बिलकुल करू नये.
आपली हिंदू संस्कृती ही सात्विक आणि धार्मिक आहे. भारतीय भोजन पदार्थ ऋतुचक्रानुसार घ्यावेत आणि त्यावेळी आरोग्याबाबत स्वतः समजून घेणे व पुढील पिढीला त्यामागचे शास्त्र सायन्स सांगणे आणि जेवण हे नेहमी आपल्या घरातच बनवलेले खावे. कधी काही समस्या निर्माण झाल्या असता आपण बाहेरचं खाऊ शकतो, पण शक्यतो स्वतःच्या घरी बनवलेले शुद्ध आणि सात्विक अन्नच खावे. ह्याच्यासुद्धा फार महत्त्व आहे. रूढी परंपरा म्हणून ज्या गोष्टी असतात त्यामधील शास्त्र समजून मगच करणे. काळानुरूप आवश्यकता असल्यास रूढी परंपरा बंद करू नये. रोज स्नान, व्यायाम, ध्यान यासाठी आग्रह ठेवणे. स्वच्छता कर्मचारी, वर्तमानपत्र, दूध वाटप करणारे, भाजी विक्रेते आदी कामे करणाऱ्या माणसांची, भेटणाऱ्यांची आदराने वागावे. खुशालीने विचारपूस करणे. घरातील समारंभामध्ये त्यांना निमंत्रण देणे. कुटुंब मित्र बनणे म्हणजे आपल्याला आवडणारी 2-4 कुटुंब निश्चित करून सहपरिवार महिन्यातून किमान एकदा तरी त्यांच्या घरी जाणे, आपल्या नातेवाईकांना बोलवणे, आपल्या रिलेटिव्सना बोलवणे, आपल्या खानदानातील लोकांना बोलवणे, आपल्या घरी बोलवणे. नियमित भेटीतून सुखदुःख वाटता येतात अशी नाती निर्माण करण्याची गरज आहे. कित्येक गोष्टी प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारख्या आहेत, म्हणून प्रयत्न करण्यात पुरुषार्थ आहे. सोपे बदल कोणीही करेल, परंतु माझ्या कुटुंबातील चांगले बदल सशक्त हिंदुस्थानची पुढील पिढ्या घडवतील आणि समृद्ध भारताचा पाया रचतील अशी दृष्टी ठेवूनच प्रयत्न करावे लागतील. तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले कुटुंब टिकवण्यासाठी ज्या छोट्या छोट्या आनंददायक गोष्टी तुम्हाला ह्यातून सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही विचार करा आणि आपल्या कुटुंबाशी प्रत्येकाने जोडून राहा, सुखी राहा, शांत राहा, समाधानी राहा. आपल्या मुलाबाळांवर चांगले संस्कार करा. मुलाबाळांना पाळणाघरात न ठेवता त्यांना आजी आजोबांजवळच ठेवा. आपल्या आईवडिलांना आधार द्या. शुभम भवतु.